लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. माडसांगवीतील जिल्हा परिषद वसंतदादा पाटील हायस्कूलमध्ये गैरव्यवस्थापन, विद्यार्थ्यांकडून गंभीर तक्रारी. माडसांगवी येथील जिल्हा परिषद वसंतदादा पाटील हायस्कूलमध्ये गंभीर गैरव्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी समोर आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे. विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे शाळेतील परिस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्थानिक नागरिक अभिजित पेखळे यांनी सांगितले की शाळेत पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतेची तसेच इतर मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. उशीर झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शालेय पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असून परिसरात अस्वच्छता असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. माजी सरपंच सुनंदा पेखळे यांनी शाळेच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित करत 1982 साली ग्रामस्थांनी उभारलेली शाळा नंतर संस्थेच्या नावावर करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. ग्रामपंचायतीच्या पहिल्या कार्यकाळात साध्या कागदावर करण्यात आलेल्या 15 वर्षाच्या कराराच्या वैधतेवर त्यांनी शंका व्यक्त केली. शाळेत संगणक, विज्ञान, प्रयोगशाळा आणि प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्याच्या सरपंच कल्पना खरात यांनी म्हटलं आहे की NOCसाठी सही मागण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याचं दिसून आल्याने त्यांनी सही करण्यास नकार दिला. दरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेतील शौचालयांची अत्यंत वाईट अवस्था, तुटलेली दारे खिडक्या, छत नसणे तसेच पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता याबाबत तक्रारी केल्या. काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील कचरा आणि दारूच्या बाटल्या साफ करण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जात असल्याचा आरोप केला. विज्ञान प्रयोगशाळा असली तरी प्रत्यक्षात कोणतेही प्रयोग किंवा अध्यापन होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकूणच जिल्हा परिषद शाळेतच अशी परिस्थिती असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीनं चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे. आमचे आजोबा सांगतात की आमच्या गावाकरता शाळा नव्हती, पण शाळा नव्हती ह्याकरता आम्ही गावकीचं एक क्षेत्र विकून 4,37,000 रुपयाकरता ही शाळा बांधली. जे त्या काळाची बॉडी होती त्या बॉडीने स्वतःच्या पाठीवर रेती होऊन पोरांनी मदत करून, गावच्या प्रत्येक माणसाने मदत करून ही शाळा बांधली. या शाळेला बांधल्यानंतर आजपर्यंत, आज रोजी एकही सुविधा, त्याच्यानंतर जी सुविधा झाली एकही सुविधा झाली नाही. दुसरा मुद्दा असा आहे की शाळेला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, ग्रामपंचायतीने, सरपंचांनी पत्रव्यवहार केला, आमच्या सदस्य बॉडीने, उपसरपंचांनी, सरपंचांनी, सगळ्यांनी त्यांना बोलवलं, आले नाही. आत्ता सुद्धा मी इतक्या त्यांच्याशी बोललो, त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते करून घ्या, मला फरक पडत नाही. दुसरा मुद्दा, पोरांची इतकी दैनंदिन परिस्थिती आहे, मला लाज वाटते माझ्या शाळेत यायला. लोक म्हणतात की सगळे प्रायव्हेट स्कूलमध्ये का जाता, अशी शाळा असल्यानंतर का नाही जाणार. तर याच संस्थेला छान बनवलं. बरं, आमची गावचे लोक म्हणतात की आम्ही स्वतः पैसे देतो. मी स्वतः बोलतोय, तुम्हाला ऑन कॅमेरा बोलतो की मी स्वतः माझ्याकडनं जेवढी पाहिजे तेवढी मदत करतो या शाळेला बनवायला. पण या संस्थेकडे तुम्ही संस्था ठेवू नका. दुसरी कोणतीही संस्था आम्हाला चालेल, पण या संस्थेत तुम्ही ठेवू नका, कारण आम्ही वारंवार कळून सुद्धा हे लोक सुधारत नाही. एक जमाना असा होता की आमच्या गावच्या लोकांनी सांगितलं की शाळा आपण अभिजित बंद करूया, पण त्या टाइमात मी स्वतः एकटा विद्यार्थी येऊन ही शाळा चालू ठेवली, कारण त्या काळात ती गोष्ट शक्य नव्हती. पण आजच्या काळात ही गोष्ट शक्य आहे. आपण त्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. अहो, ही शाळा बघा तुम्ही, काय व्यथा या शाळेची. तुमच्याकडे सगळी स्टोरी दिली तुम्हाला मी. शालेय पोषण नीट नाही, पोरांना संडास साफ करायला लावता, पोरं लेट आले तर पोरांना त्रास देता. आता कोणतरी बाईट दिली म्हणून त्याला म्हणले की तू शाळेत येऊन दाखव, पैसे भरले नाही, 2500 रुपये. आता हुकुमशाही, माझ्याकडे व्हिडिओ आज, या लोकांनी सरकारी कर्मचारी घरी पाठवून वसुलीला पाठवले 2500 आणि 2,000 रुपये फी. बरोबर. हा, या पोरीने आता बाईट दिली म्हणून हिला संस्थेच्या कोणीतरी कॉल आला त्या शिक्षकाच्या फोनवर
हिला म्हटलं की तुला कायमचं घरी बसवल. म्हणजे काय, ही माझी मायमाऊली, ही लक्ष्मी माझी, हिला तुम्ही असे धमके देता. इथं दारूच्या बाटल्या साफ करायला होता तुम्ही. हा, या शाळेला फिनिशिंग नाही, सीसीटीव्ही नाही. ग्रामपंचायतीच्या खर्चात नाही सीसीटीव्ही लावला. बाथरूम नाही, लेडीज बाथरूम नाही, वॉशरूम नाही, त्याच्यानंतर पाणी प्यायला नाही. पोरांना शाळा सांगते की घरून बॉटल घेऊन या. समजा मला एक उत्तर विचारायचंय, एक बॉटल पाणी पुरेसं आहे का? घरून एक बॉटल पाणी येतं, नंतर पाणी जर प्यायचं तर पोरांनी कुठं जायचं? भूमिका काय असणार? या पुढील भूमिका अशी आहे, जर ही शाळा सुधरत नाही, उद्यापासून शाळेत एकही पोरगा शाळेत येणार नाही. ज्यांनी शाळा चालवली एकट्याने तो उत्तर देतोय, उद्यापासून शाळेला ताळा लागल. आणि ग्रामपंचायतीतून सगळ्या गोष्टी, सगळे लोक आमचे उद्या ग्रामपंचायतीत येतील. आणि संस्थेचा जोपर्यंत माणूस येत नाही, साहेब आज 5 वर्ष झाले आम्ही लेटर व्यवहार केलं, पत्रव्यवहार केलाय, एकदा सुद्धा संस्थेचा अध्यक्ष कोणी झालं नाही. शालेय पोषणचं तुम्हाला स्थिती दाखवलीच आहे, तुम्ही चेक करा. मी सुनंदा नंदराम टेकळे, माझी उपसरपंच राहणार माडसांगवी. तर 1982 साली आम्ही गावचे जमिनी विकून ह्या शाळेसाठी सर्व पैसा 4,36,400 केला आणि शाळा बांधली. शाळा बांधल्यानंतर यांनी शाळा बांधली वगैरे सर्व केल्यानंतर ह्या लोकांनी वावऱ्यांना प्रस्ताव दिल्यानंतर वावऱ्यांनी डायरेक्ट ती शाळा आमच्या गावची जमीन 52 जमीन त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. तर त्यासाठी आम्ही वेळोवेळी हे केलं, ठराव केल्यानंतर त्यांनी त्या ठरावाला आमच्या मान्यता दिली नाही. आणि त्यानंतर आम्ही शाळेमध्ये आलो. तर आमची सत्ता ज्यावेळेला यायची होती 5 वर्षापूर्वी, त्यांनी पहिल्या बॉडीकडनं 15 वर्षाचा करार करून घेतला. आणि तो पण लिगली नाहीये, हा अनलिगली आहे. तर तो फक्त पेपरवरती केलेला आहे, तो काही स्टॅम्प वरती केलेला नाही. मी स्वतः बघितल्यानंतर त्यावेळेला फक्त पेपर म्हणजे आपला कोरा पेपरवरती यांनी ठराव केलेला आहे. तर त्या ठरावाला आमची मान्यता नव्हती आमच्या सदस्यांची. तर आम्ही ठराव परत केला की ही आपली शाळा करार झालेला आहे, हा आपल्याला करार रद्द करायचा आणि ही शाळा आमच्या सर्व सदस्य किंवा आमच्या गावच्या बॉडी घेऊन आणि शाळा पुन्हा हे करायची. आम्ही स्वतः पुनर्स्थापित करणार आहे. तर त्यासाठी आम्ही आमच्या मुलांना सुविधा द्यायच्या. मग आम्ही आमच्या गावाच्या वतीने मुलांना सुविधा देण्याचं सर्व हे करणार. गावासाठी आम्ही सर्व काही सुविधा पुरवणार आणि वेळोवेळी फिल्टर प्लांट, टाक्या वगैरे सर्व बांधकाम केले. आणि मुलांना ज्या 1500 रुपये फी मागता आणि मग यांचा शासनाचा हे जातो कुठे? हुकुमशाही माझ्या मोबाईल मध्ये कैद आहे. हा, आणि वेळोवेळी मुलांना उन्हात आणायच्या घरी पाठवतात की फी घेऊन या, नाही तर वर्गात बसू देणार नाही. ही कोणती यांची दमदाटी चाललेली आहे? या मुलांसाठी जर तुम्ही गोरगरिबाचे मुलं आहे, मोठाल्यांची मुलं नाही आहे या शाळेमध्ये. त्यावेळेला मी 1 महिना शाळा चालवली, त्यावेळेला मोठाल्यांची मुलं नव्हते, गरिबांचे मुलं. माझ्या एका मुलांनी शाळा चालवली. पण त्यावेळेला यांना सांगितलं होतं की तुम्ही असं वागू नका, तरी सुविधा द्या. तरी यांनी ज्या करायचं त्या सुविधा दिलेल्याच नाहीये यांना. नाही संगणक यांच्याकडे, नाही खेळाला साहित्य यांच्याकडे, न यांच्याकडे लॅब आहे, न यांच्याकडे कुठलाही सुविधा नाहीये. या सुविधांसाठी आमचे मुलं वंचित आहे. त्यामुळे मुलांना यांनी बूट सॉक्स आणलेले बघा मध्ये ठेवलेले, तर एका मुलाला सुद्धा दिलेले नाहीये त्यांनी. आणि ते सांगतात की हे बूट सॉक्स मुलांना येत नाहीये. हा कोणता प्रकार आहे? हा, अन्न सुद्धा त्या म्हणता बसायला टाकत नाही, प्लेट नाही त्यांना जेवणासाठी. कुठल्या सुविधा आहे यांच्या बसण्यासाठी? काही सुद्धा नाही. आणि मुलींना टॉयलेटला नेताना एक महिला नको आहे मुली बरोबर जायला. यांनी एक सुद्धा महिला ठेवलेली नाहीये की मुलींबरोबर तिला सपोर्ट म्हणून जायला पाहिजे. त्या संडास बाथरूम वरती स्लॅब नाहीये, मोकळा आहे. त्या संडास बाथरूमला पाणी नाहीये. ह्या कोणत्या सुविधा आहे? आणि हे बघा, जिल्हा अधिकाऱ्यांचं सर्व हे आणलेलं आहे. 295 मध्ये 52 आर हा हेक्टर 15 वर्ष मुदतीसाठी दिलेला आहे. हा लेख काढून घ्या तुम्ही आणि लिहून घ्या. यांना देण्या कुठलाही अधिकार नाहीये. करार वाढवून घेतलेला यांनी. हा करार फक्त कोणत्या कागदावर साध्या, तो करार कॅन्सल करण्यात यावा. आमची सर्व सदस्यांचं हे बघा, साहेबांचं लेटर आहे, डायरेक्ट कोणत्या कलेक्टर साहेबांचं लेटर आहे. 15 वर्षाच्या करारावर यांनी नावे लावून घेतली जमिनीला. यांना कोणी अधिकार दिला गावच्या जमिनीला नावं लावायचा? माझे नाव कल्पना अरुण खरात, मी माडसांगी सरपंच आहे.
सर जेव्हा ग्रामपंचायत मध्ये आले होते शाळेसाठी सही घ्यायला की आमच्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा आहे असं तुम्ही आम्हाला साईन करून द्या. पण सरांना म्हटलं सर जर तुम्ही जे सगळा उल्लेख केलेला आहे पाण्याच्या टाकीचा शिपाईचा अजून तारकुपणचा पण तसं तर मला काही दिसत नाही त्याच्यामध्ये, मी त्याच्यावर सही कशी करणार म्हटलं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर सही केली नाही आणि मी वेळोवेळ येत असते ग्रामपंचायत म्हणून मी वेळेवर शाळेमध्ये येऊन व्हिजिट देते. विद्यार्थ्यांबरोबरही माझी चर्चा झाली होती मागे. मी विद्यार्थ्यांना विचारलं, पालकांची मीटिंग घेणार होते सर, तेव्हा मला म्हणे सर मी पालकांची मीटिंग घेतल्यावर तुम्हाला बोलवते. पण सर मला काही त्यांनी बोलवलेलं नाही, बोलवलंच नाही त्यांनी मला. आम्ही बोलवलं होतं त्यांना, बोलवलं 4-5 वेळेस बोलवलं पण ते काय आलेच नाही, येतच नाही आपल्याला काही येत पण नाही. वहिनी कुठे? राहणार माडसांगवी. आज आमच्या गावातील शाळा वसंतदादा हायस्कूल इथे आम्ही काल आणि आज प्रत्यक्ष पाहणी केलं असता अतिशय दुरवस्था आढळली आहे. त्याबाबत आम्ही संस्थेचे अध्यक्ष वावरे साहेब यांना कॉल केला तर त्यांनी थोडे उडवाउडवीची उत्तरं देऊन आमच्या नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आम्ही शिक्षण विभागाला एक विनंती करतो, स्वतः येऊन या शाळेची परिस्थिती चेक करावी आणि या संस्थेवरती या शाळेवरती योग्य ती कारवाई करावी ही विनंती. शाळेचे झिरो म्हणजे ग्रामपंचायतच्या सदस्यांना जाऊ दे, एकाही नागरिकाला ही संस्थेचे संस्थाचालक मानपान किंवा काही एक सहकार्य करत नाही. संस्थेवर आमचा एकही माणूस नाहीये. या टाइमात संस्था ही शाळा या शाळेसाठी कमिटी नेमली, त्या कमिटीवर 7 माणसं जोडले गेले. ते 7च्या मधला एक सुद्धा माणूस इथं नाहीये आणि यांनी घेतलेच नाही. आमच्या लोकांना सांगितलं हो संस्था तुम्हाला घेतलंय, अजून कोणतंही संस्थेने घेतलं नाही. आमचा ग्रामपंचायतीचा कोणताही कंट्रोल या शाळेवर नाहीये. आमच्या गावाने स्वतः जागा दान केलेली आहे. तर ती जागा आम्ही करारावरती दिलेली असताना या संस्थेने काय महसूल विभागाला हाताशी धरून सदर जागा स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहे. तर याची पण चौकशी व्हावी ही विनंती. माझं नाव यश संजय गवळे आणि आमच्या शाळेचं नाव मा वसंतदादा पाटील हायस्कूल माडसांगवी. आणि आमच्या शाळेत खूप मेजर प्रॉब्लेम्स आहे. तर आमचे आजपर्यंत एक सायन्स प्रोजेक्ट पण झालं, इथं लॅब आहे सायन्स आमचा. आजपर्यंत आमचं एक पण लेक्चर होईल नाही आणि कॅम्प्युटर रूम पण आहे, तिथं आम्हाला आजपर्यंत काही शिकवलं नाही गेलंय. माझे नाव भाविका संतोष पडगेलवार. इथं आम्हाला पाण्याची पण सोय नाहीये आणि दरवाजे पण तुटले, असे बाथरूम पण तुटेल आहे. परत दरवाजे असे पाण्याची पण सोय नाहीये. इथं कोणी कुठेही वॉशरूम करतं, वाटलं बाथरूम मध्ये पाण्याची सोय नाहीये. कोणी वॉशरूमला गेलं की पाणी पण टाकत नाही, तशीच निघून येते. इथं स्वच्छता नाहीये, दरवाजे सगळे तुटेले, सगळ्या बाथरूम मध्ये घाण वगैरे, इथं झाडण ते सगळे जे गुल्ले ते वगैरे पडते. पिण्याचं पाण्याचं काय नाही, घरून पाणी बॉटल आणतो तेच पितो, मग घरी गेलो जाय डायरेक्ट. माझं नाव अस्मिता सागर बसते. शाळेचे नाव महावसंत दादा पाटील हायस्कूल. इथे पाण्याची सोय नाहीये, इथं अस्वच्छता आहे आणि पाणी इथे प्यायला नाहीये मुलांना. मुलं घाण पाणी पिता आणि इथे बाथरूम स्वच्छ नाही राहत. इथले दरवाजे खिडकी सगळे तुटलेलं आहे आणि इथं मुलींना वॉशरूमला जायला जागा नाहीये. नाव नंदिनी रवींद्र सोळशे. आम्हाला सर बोलते की ना जेवणाच्या सुट्टीत ते खाली चटया थरतो ना की त्या सुगंधा आजीला म्हणा की ना आम्ही ते बोलले ना की ना तुम्ही दररोज चटया थरत्या का, तर तुम्ही बोलायचं हो आम्ही दररोज थरतो. नाव वैष्णवी अरुण वाघमारे. आमच्या शाळेचे नाव महावसंत दादा पाटील हायस्कूल. आमच्या शाळेत सुविधा नाहीये. माझं नाव अस्मिता सागर बसते. शाळेचं नाव महावसंत दादा पाटील हायस्कूल. इथे मी म्हणजे आम्हाला एकदा इथं आणलं होतं. आम्हाला वाटलं की कम्प्युटर शिकायला आणलं, पण इथं त्यांनी फक्त आम्हाला म्हटले इथं बसा तुम्ही आणि फक्त वोट ठेवा आणि आमचा फोटो काढला आणि बस फक्त एक फोटो काढून आम्हाला लगेच नेलं. पण आम्हाला वाटलं का इथं आम्हाला शिकायला आणलंय, पण त्यांनी आणलंच नाही. कधी आम्हाला इथं कम्प्युटर क्लासमध्ये त्यांनी आणलंच नाही शिकायला. इथे ना रोज शाळेमध्ये ना दारुडे माणसं येतात, इथं दारू फेकता, इथं कचरा करून जाता आणि ते सगळं आम्हालाच साफ करायला लावते. आणि मग इथं बाजूला कुठे फॅन्स पण नाहीये, तिथले सगळे लोक इकडे वॉशरूमला येतात. इथं काही सुविधाही नाहीये आणि इथं आम्हाला म्हणजे कचरा साफ करायला लावता. जो कचरा आम्ही करायला नाही राहत तरी पण आम्हाला साफ करायला लावता. दररोज मारत्या, दररोज शिवाय जाते आणि नाही का वर्ग साफ करायला लावते सर लोक. आम्ही लेट आल्यावर संडास धुवायला लावतो. आम्हाला उन्हात पाठवतात फ्री, तिकडं एवढ्या दोन नाक्याला तिकडं पाठवतात. म्हणजे 1 किलोमीटर पोरांना चालत पाठवतात.
माडसंगी गावाचा सुज्ञ नागरिक जो आज आमची शाळा म्हणजे मराठी शाळा, मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मिळून ही पूर्ण एक्सपोज करतोय. या शाळेला आमच्या आजोबांनी स्वतःच्या परीने पैसे देऊन पाठीवर वाळू वाळून ही शाळा बांधून दिली, स्वतःची जागा दिली. पण या शाळेच्या ज्या लोकांना आम्ही या शाळा चालवायला दिली, ज्या संस्थेला आम्ही दिली, त्या संस्थेचे कारण आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवले. दुसरा विषय, हे तुम्ही शालेय पोषण बघा, सगळे किडे लागले याच्यात, टोटल किडे. हे किडे बघा, इथं उंदर बघा, घुशा बघा, सगळे मी तुम्हाला एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. हे शालेय पोषण आहार आहे, ह्याच्यात जाळं बघा. सगळ्यात महत्वाचा विषय शालेय पोषणचा हा विषय, याच्यात उंदर आहे. हे बघा, ही डाळ बघा, या डाळीचा व्हिडिओ काढा तुम्ही. कुपोषित अन्न आहे, त्यांना ते खाऊ घालून राहिले. ही तर खोललीच नाहीये. हे इकडे बघा, ही मुंगाची डाळ आहे, ही डाळ बघा. हा हे मसाले बघा, इथं इतका घाणेरडा वास येतोय, सांगता येत नाही मला. इथं वास कसा येतो एकदा फक्त चेक करायला माझं असं म्हणणं, शिक्षण अधिकारी, शिक्षण मंत्री यांनी इथं फक्त एक व्हिजिट द्यावं आणि मग माझी ना गावाची व्यथा बघावा. आम्ही संस्थेला 10 वेळा पत्र पाठवले, संस्थेला 10 वेळा सांगितलं की तुम्ही 2 मिनिटं या, बसा, तुम्हाला आमच्याकडून काही मदत असेल तर आम्ही मदत करतो, पण हे सुधरवा. शाळेत पाणी नाही, पोरांना पाणी प्यायला नाही, आरो वॉटर नाही, पोरांकरता जेवायची सुविधा नाही, शाळेचं किचन नाही, काहीच नाहीये. पोरांकडून म्हणजे शिक्षक वर्ग संस्थेकरता इतके लाळपुशे झाले का ते पोरांच्या घरी जाऊन 1500 रुपये आणि 2500 रुपये वसुलीला जाता. वसुलीला 2000 ना, 2000 रुपये. आता सांगा मला तुम्ही, जिल्हा परिषदच्या शाळेला 2000 रुपये फी कधी बसून झाली? माझं म्हणणं एकच आहे, ही शाळा एक तर चांगली करून द्या, नाही तर बंद करून टाका. गावच्या आता बघा कसा विषय, गरीब पोरांना अधिकार नाही, गरीब लोकांची इच्छा म्हणजे गरिबांनी शिकू नये असं या संस्थेला वाटत असेल तर ते करतील त्यांच्या हिशोबाने. अजून मी तुम्हाला कोठी दाखवतो आणि तांदूळ पण दाखवतो. हे माझ्यासमोर साफ केलेली गोष्ट आहे. या तांदळात किडे बघा किती, या तांदळात किडे बघा, याच्यात किडे. आणि अशा स्थितीमध्ये या पोरांना तुम्ही शालेय पोषण आहार देता. इथं किडे बघा, हा शालेय पोषण आहार आहे. बरोबर, चला फळ्यावर काही दिसत नाही, पोरांचं खूप काही अडचणी आहे. या अडचणी माझी एकच इच्छा आहे, मी या शाळेचा विद्यार्थी आहे. एक काळ असा होता की या शाळेकरता मी एकटा शाळेत येत होतो, त्यावेळेस ही संस्था चांगली होती. आज या संस्थेचे 3, 13, 9, 12 झाले. माझी वैयक्तिक इच्छा आहे, ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद किंवा मराठी शाळेत काम केले त्यांनी सपोर्ट करावा मला. आणि या शाळेच्या जो काही अधिकारी असेल, जो कोणी याच्यात दोषी असेल, त्याला योग्य ती कारवाई झाली पाहिजे किंवा संस्था, कमीत कमी संस्था तरी बदलली गेली पाहिजे. हे आमचे मुख्याध्यापक आहे शाळेचे. आता आम्ही संस्थापकाला फोन केला, त्यांनी असं उत्तर दिलं की मी घरी नाहीये, 8 दिवस मी तुम्हाला भेटू शकत नाही. त्यांचे उडवाउडीचे उत्तर पहिल्यापासून नाही. त्यांनी सांगितलं की आमच्या मुख्याध्यापकाला बॉर्डर. काय उत्तर आहे? हे जे 1500, 2000, 2500 रुपये कशाच्या स्वरूपात वसूल करता तुम्ही? हे फक्त विकास निधी. हा, कसला विकास? विकास शाळेचे डागडुगी, शाळेची, अच्छा, दुरुस्तीसाठी करावंच लागतं. पालकाकडून पैसे घ्यायचे, लाईट बिल आहे. ओके, अजून? त्याच्यानंतर बऱ्याच वेळा ते पाईपचे कामं केले. अच्छा, बराच वेळा पाईपचे कामं केले झाले. 2-3 पाईप लोकांनी काढून दिले. अच्छा, पाईप काढून नेले. अजून? त्याचे पण तो खर्च येतो. म्हणजे पोरांच्या पालकांकडून पैसे वसूल करायचे, पोरांना उन्हातानात आणवानी पायानी. पोरांनी सांगितलं मला, ऐका ना, नाही पोरांनी बाईट दिली, पोरांनी बाईट दिली साहेब, ऐका, आम्ही अजून पोरांनी बाईट दिली. अजून एक विषय, काल एका पालकाकडं यांचे 2 शिक्षक गेले, त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकांनी आम्हाला पाठवलंय, त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकांनी आम्हाला पाठवलंय. अक्षरशः माझ्याकडे ती व्हिडिओ आहे. वसुली कशी करतात म्हणजे वसुली अशी वसूल करत होते पालकाकडून. आणि अजून एक विषय, शिक्षक लोक जर पैसे नाही आणले तर 15-15, 20-20 दिवस पोरांना घरी बसवतात. पैसे आण तर शाळेत बस, ही परिस्थिती. दुसरी गोष्ट, जर यांनी पैसे नाही आणले, बाथरूम संडास साफ करायला होता, ह्याची बाईट ऑलरेडी तुमच्यासोबत झाली. दुसरा मुद्दा, रात्री यांच्याकडे तार कंपाऊंड नाही, रात्री इथं दारुडे लोक येतात, बाटल्या टाकता, 1 मिनिट, बाटल्या टाकता, त्या बाटल्या आमच्या मायमाऊली पोरींना
आमच्यासारख्या लक्ष्मीसारख्या पोरींना साफसफाई करायला होते मास्तर लोक. कोणती पद्धत आहे ही? दुसरी गोष्ट, यांचे वावरे साहेब जे काही अध्यक्ष आहे ते स्वतःला काय म्हणता माहिती का, म्हणजे मला फोनवर असं म्हणता की तुमचं काय असेल ते मी करून टाकतो, पण तुम्ही हा विषय वर उचलू नका. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? आणि आता मी मुख्याध्यापकांना विचारलं, हे सरकारी पगार घेता, महाराष्ट्र शासनाचा पगार घेता आणि त्यांचे लाळकुशीपणा करता. यांचं नाव साहेब, तुमचं नाव सांगा. बोडके साहेब. हे शांताराम बापू वावरे संस्थेमध्ये, आणि हे संस्थेमध्ये हे सांगताय की आम्हाला डागडुजीकरण करायला, लाईट बिल भरायला, आमच्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही शाळेतून पैसे पोरांना घरी पाठवतो आणि पैसे जमा करायला लावतो. बोला घ्या यांची बाईट घ्या ना. काय असतं बोडके सर, एक लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला की आपल्या शाळेमध्ये सुविधा काय. मला पॉईंट सांगा तुम्ही. तुमच्या शाळेचा दर्जा कसा वाढणार, माणसं कसे वाढणार? आता फक्त मला तू बोल. मला तुम्ही एक सांगा, मुलांसाठी इथं काय स्वच्छ आहे? तुम्हाला अपेक्षा काय होती? काय सुविधा काय शाळेत? मला सांग, तुम्ही सांगा सुविधा. आम्ही बांधलेली शाळेमध्ये, तुम्ही बांधली का? आमचं संडास आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे. पाहिलं त्यांनी? त्याच्यावरती काहीच नाही, त्यात पाणी नाही. त्याच्यात पाणी आहे का? आता मोठा चालू आहे. बरं, आज परिस्थिती काय आहे? हायस्कूलच्या तुमच्या शाळेत अंडरग्राउंड मोटर टाकलेलं प्रत्येक मुलीला बाथरूमला बाथरूम मध्ये. अहो तुमचे बाथरूम पाहिलं मी, तुम्ही माझ्या समोर ना आता सकाळी बाथरूम साफ केले. तुमचं संगणक, मला एक काम करा, चला आपण संगणक बघूया. चला मी तुम्हाला संगणक रूम दाखवतो यांचा. चला चला साहेब, चला चला चला, मला एक कम्प्युटर चालू करून दाखवा. चला भाऊ, संगणक आहे का ना? तुम्ही संगणक, मुख्याध्यापक साहेब तुम्ही संगणक चालू करून दाखवा मला. प्रयोगशाळा नाही, लायब्ररी नाही, संगणक रूमला लाईट नाही, संगणक चालू नाही. तुमच्या शाळेत लॅब चालू आहे का? लॅब चालू लॅब आहे चालू? लॅब आहे. बरं दाखवा. संगणक चालू आहे तुमचे? संगणक बंद. बरं, इथून पत्र्याची उंची किती आहे आपल्यापासून? साधारण 8 फूट आहे. ही फक्त 4 फूट आहे. 3 ते 4 फूट. तिथून खालून 8 फूट. 8 फुटामध्ये आजच्या टेम्परेचरला मुलं बसू शकता का? नाही, आपण 10:30 मुलं सोडतो त्यामुळे. तुमच्या मनाने सोडता? नाही ना, पत्र नियम असतं ना, शासनाचं पत्र आहे. बरोबर आहे, पण ह्या सकाळी तुम्ही 10 जमिनीवर ना जेवण करत होते, फरशीवर खालच्या. आज टेम्परेचरची परिस्थिती काय? यांनी कूलर लावले पाहिजे. टेम्परेचरला मुलं तुम्ही मुलं समोर झोपडपट्टी ठेवली तुम्ही, ही शाळेच्या समोर. हे सगळे दारुडे लोक इथं बसतात, इथं दारू पितात. संध्याकाळी इथं लोक जुगार खेळतात, दारू पितात. हे सगळं बाटल्या संध्याकाळी पोतभर साप. यांना 10 वेळा सांगितलं सीसीटीव्ही बसवा. ते सीसीटीव्ही आम्ही ग्रामपंचायतीने बसवला, पण यांनी बसवला नाही. इथं लाईट सुद्धा नाही. चला मुख्याध्यापक साहेब या पुढं. जबाबदार तुम्ही आहे, तुमचे संस्थापक बोलले तुम्ही जबाबदार आहे. मला संगणक चालू करून दाखवा. दाखवा ना तुम्ही चालू करून. तुम्ही फोटो पाठवले की नाही? तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याला पोराला बसून फोटो पाठवले की नाही? बा, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. तुम्ही तुमचे फोटो आहे तिथं. हा ठीक आहे ना, आपण साहित्य खोलून बघूया. दाखवा साहेब. बरं, याच्यात मला एक सांगा, ऐका ना, मला याच्यात सांगा, याच्यामध्ये 2 मिनिटं, आणि ऐका ना, याच्यात कोणतं केमिकल आहे मला सांगा. आणि पोरांना काय शिकता? पोरांनी अशी बाईट दिली की एकदा सुद्धा पोरं या प्रयोगशाळेत आलेले नाहीये, एकदा सुद्धा नाही आलेली, अशी बाईट दिली पोरांनी. हे बघा धुळीचे, आता ही धूळ बघा, तर हे वापरात आहे, तर मग हे धूळ का खाते? तुम्ही तरी मान्य कराल का काही वापरलेली वस्तू सांगा बरं ना? म्हणजे 1 वर्षात तुम्ही कुठल्या या मुख्याध्यापक साहेब या, किती पुस्तकं आहे याच्यात? अच्छा, किती पुस्तक आहे तुमची सांगा ना. नवीन किती वाढवलं तुम्ही दरवर्षामधले? दरवर्षी आले की 2 लागतात. किती मागवा ना, किती पुस्तकं वाढवले बाई? हे वाचनालय साहेब, हे वाचनालय. आणि काय वाचनालयामध्ये बघा, किती वाचनालयामध्ये किती पुस्तकं आहे हे बघा. वाचनालयाची रूमला विंडोज नाही, खिडकी आहे. मला वाटतं पिढ्यान नाशिककरांनो,
तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.